पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पुरी अगं काय बोलत तू हे? अगं आपण देवाच्या शेवीतली माणसं, आपण तर शत्रूंना बी शाप द्यायचा नसतो। दुश्मनावर पण प्रेम करण्याचे संस्कार आपले, आणि तू कुशल लोकांना शाप देऊ राहिले। ते देवीला ठरवू दे, कोणाला शाप द्यायचंय कोणाला आशीर्वाद द्यायचंय, तिला ठरवू दे, आपलं काम नाही ते। मी ठरवून नाही केलं अण्णा। मी का बोलले कसं बोलले मला नाही माहित, म्हणजे आलं ते लय हातून आलं। या समाजाने पुरुषाला वाटेल तसं वागण्याची सूट दिली, आणि याच समाजाने एका बाईला कमजोर समजून त्यावर सत्ता गाजवणाऱ्या पुरुषी अधिकाऱ्याला सामान्य करून टाकलंय। उद्या जाऊन पुरुषातील भांडणं संपतील, पण एक बाई आणि पुरुषातील सन्मान आणि मीच मोठा, ही लढाई कधीच संपणार नाही। बायकांना लाचार करून गुलाम करणाऱ्या समाजाची समज ही बदलायला पाहिजे। बदलायला पाहिजे नाही, ही बदलणारच। नाही ऐकायची सवय नाहीये मला। मी रावसाहेब नगरकर तुम्हाला शब्द देतो, तुमची मुलगी आर्या हीच या घराची सून म्हणून आतमध्ये पाऊल ठेवेल। कुठले मंत्र नाही, विधी नाही, सप्तपदी नाही, ह्याला कोण लग्न म्हणेल? आम्हीच काय, समाज सुद्धा याला मान्यता देणार नाही। प्रतापराव, मी परत एकदा सांगतोय तुम्हाला, सारंगची बायको आणि नगरकरांची सून म्हणून आर्याच या घरामध्ये पाऊल ठेवेल। आपली सर्वांची, आपल्या नातेवाईकांची सोय मी गेस्ट हाऊसवर केलेली आहे। आपण नंतर सविस्तर बोलू। एक सांगतो रावसाहेब, तुम्ही मला शब्द दिलाय आर्या ह्या घरची सून होईल म्हणून, आणि तो शब्द जर का पाळला गेला नाही तर तुमची सगळी इज्जत मातीत मिळाली म्हणून समजा। चला रे, चल बाळा चल। कुसुमचा फोन, तिकडं गावात काही वाईट घडलं नसेल ना? हॅलो कुसुम। तुम्ही निघाले का पैसे घेऊन? हा, आता निघतोय आम्ही थोड्या वेळानं। तिकडं सगळं ठीक आहे ना? म्हणजे हा बँडचा आवाज येतोय का तुम्हाला? हा येतोय। कोणाच्या लग्नाचा बँड आहे? हा मी घरातच आहे। कांता शेटनं लग्नाची सगळी तयारी केली आहे, दाखवायला बँड घेऊन आलाय। काय? कांता शेट लग्नाचा बँड घेऊन आलाय म्हणती? लग्नाची सगळी तयारी केली आहे त्यानं। तू नको टेन्शन घेऊ, आम्ही निघतोय। भक्ती कुठे आहे? इथंच आहे, कोंडून ठेवलाय तिला हात। दुसरा काय मार्ग होता माझ्याकडे? हे बघा, तुम्हाला सांगून ठेवते, जर तुम्ही पैसे आणले नाहीत ना आणि कांता शेटने जबरदस्ती केली तर उद्या मी माझ्या सकट भक्तीला पण संपवेन। ए, तू काय पण वांगळ बोल नको कुसुम, कुणाला काय मालूम नाही। आम्ही निघतोय लगेच। तू डोकं शांत ठेव, आम्ही निघतोय।
चला अण्णा, आपण लगेच निघू. कांता शेटच्या तोंडावर पैसे फेकून त्याचा ढोल फोडते की नाही बघा तुम्ही. नगरकरांना त्यांच्या कर्माची फळं जी भोगायची आहेत ती भोगावीच लागणार आहेत. पण आधी आपण निघूयात. गजा चल. गजा. मुक्ता, पैशाशिवाय कसं जायचं? हो अण्णा, पण पैसे दिले होते ना? दिले होते पण साहेब काय करताय? काय झालं साहेब? या घरातल्या कोणत्याच गोष्टीवर तुझा हक्क नाहीये, या पैशावर सुद्धा नाही. साहेब असं करू नका, असं करू नका हो. आमच्या कामाचे पैसे आम्हाला द्या साहेब. मग घर उद्ध्वस्त होईल. माई भक्ती साहेब असं करू नका साहेब. माझ्या लेकीचं वाटोळं होईल साहेब. आपल्या गावाची कमाई हिसकून घेतली त्या लोकांनी. हा अन्याय आहे. न्याय मिळवण्यासाठी मी लढणार. म्हणजे काय करणार आहेस तू? आपल्या हक्काचे पैसे मी घेऊन येणार. पुरे आता झालं ते. आज जर आपण पैसे नाही घेतले तर आपण चुकीचं आहे असा अर्थ निघेल त्याचा. ज्या पैशासाठी आपण रक्ताचं पाणी केलंय ते घेतल्याशिवाय मी या घराच्या बाहेर पाऊलही ठेवणार नाही. आज नवमी आहे. देवीची महिषासुरासोबतची लढाई आज संपणार. मुक्ताची लढाई सुरू होणार. थांब. मी रावसाहेब नगरकर तुम्हाला शब्द देतो, तुमची मुलगी आर्या हीच या घराची सून म्हणून आतमध्ये पाऊल ठेवेल. अहो कुठले मंत्र नाहीत, विधी नाहीत, सप्तपदी नाही. ह्याला कोण लग्न म्हणेल? सारंगची बायको आणि नगरकरांची सून म्हणून आर्याच या घरामध्ये पाऊल ठेवेल. नाही, काहीही झालं मुक्ताच माझी बायको. मी नाहीये, मी नाहीये, मी नाहीये, मी नाहीये,
मी ना कुणाचं प्रेम आहे ना कुणाची बायको आहे. मुक्ता मला माहितीये जे घडलं त्याने तुम्हाला खूप त्रास झाला, पण मुक्ता हे खरं आहे. मला माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून तूच हवी आहेस. आणि मला काय पाहिजे नव्हतं? ही मानहानी, ही लज्जास्पद वागणूक. छोटे मालक, तुम्ही आमच्यासाठी लय काय केलं, पण आता हे करू नका. नाहीतर आमचंच कटकारस्थान समजून ही लोक आमच्या नावाच्या घुगऱ्या वाटतील. त्यामुळे हे सगळं थांबवा. मी एक संबळ वादक आहे आणि तीच माझी ओळख आहे. या घरात आम्ही देवीची आरती आणि घर कामासाठी आलो होतो. आम्हाला 4 पैसे मिळावे म्हणून. आम्हाला कुठल्या जंजाळात अडकू नका. आम्ही आमचं काम इमानदारीने केलंय. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला आमच्या कामाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत करोडपती असला तरी तुम्ही आमचे देणेकरी लागता. मालक, त्यांचा हेतू वाईट होता म्हणून मी पैसे काढून घेतले. दुसऱ्यांच्या मेहनतीच्या घातात सुद्धा कमिशन मागणाऱ्याने आम्हाला हेतू शिकवू नये. जोपर्यंत आम्हाला आमच्या कामाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत इथं या ठिकाणी मी संबळ वाजवत राहणार. आणि एवढ्यात माझ्या घरी माझ्या आई बहिणीला काही झालं, तुळजाभवानीची शपथ, या घरातल्या चौकात मुक्ताचा संबळ अजंता गोंधळ घालत राहील. का घाबरतेस तू बाई एवढी? का घाबरतेस म्हणजे काय? बाहेरच्या आवाजाला घाबरती येते. यांचे तमाशे थांबायलाच तयार नाहीत. तुम्ही ना नुसती माझ्या समोर तळतळ करा. अहो मुलीच्या काळजीपोटी तरी काहीतरी बोला. अहो तुमचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे, लोकांना कळू द्या ना. हो 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 बरं. अगं मुक्ता भास्कर, अरे माझी पोरगी मरेल अशानं. भास्कर ते
आधीच गायत्रीला त्रास होतोय आणि त्यातून तू हे असे हे बडवत बसलीयस. अरे माझी पोरगी कशी जगल अशाने? आणि बाकीचे सगळे नुसते शुंभासारखे बघत उभे राहिलेत. आवाज खाली. गायत्रीला खरंच हे होतंय. बाप म्हणून काळजी वाटली. काळजी वाटते ना, मग आज जा आणि तिची काळजी घे. चल निघ. आता जन्माची अद्दलच घडवतो. अहो थांबा जरा, प्रकरण आणखीन चिघळेल. मी पाहते. हो हो. पैसे दे. पैसे दे. निघ. निघ सांगितलंय ना. निघ. हो हो. मोठी आई. मुक्ता, आयुष्यात तुझं तोंड दाखवू नकोस आता मला. जाऊ शकतेस तू. ए थांब. काय झालंय काय नक्की इथे? हा, काय झालं? सारंगने सगळ्यांसमोर हिच्या कपाळावर कुंकू लावलंय. मुक्ता? शी, काय ग ए? माझ्या घरात येऊन माझ्या वडिलांना दुखावतेस? एवढा माज आलाय तुला? हा, रेणुका, तू तर काही बोलूच नको. किळस येते मला तुझी. आणि तू या घरातूनच नाही, या शहरातून बाहेर जायचा. आणि जर परत कधी मला दिसलीच नाही इथे तर संपलीच म्हणून समज. नगरकर घराण्याची ताकद माहित नाहीये तुला. लगेच निघायचा. लगेच. शी. मुक्ता थांब. तू जाऊ नकोस. युवराज, अरे घेऊन जा त्याला. चल युवराज. त्याला हात लावायचा नाही. तू तर ह्यात पडूच नको. माझं मुक्तावर प्रेम आहे. मुक्ता,
मुक्ता तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत. तुझ्या मनातलं बोल बोल मुक्ता. मुक्ता तू बोलत का नाहीयेस? बोल.